जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीटेक एआय करावा की बीटेक एमएल अँड डीएस जे मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स आहे ते करावं की बीटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स करावं. कारण या दोन्ही ब्रँच ज्या आहेत त्या नवीन आलेल्या आहेत, तर त्यांचा स्कोप कसा आहे किंवा एलिजिबिलिटी काय असते आणि सगळ्यात शेवटी आपण सॅलरी पण बघणार आहोत की सॅलरी किती मिळते दोन्ही कोर्सेस नंतर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जे बीटेक एआय आहे आणि एमएलडीएस आहे म्हणजे मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स आहे, दोन्हीची एलिजिबिलिटी असते ती सेम असते. तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं असतं सायन्स मधून, प्लस फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असणं पण कंपल्सरी आहे. आणि हो, याच्या प्लस सोबतच तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पण पास पाहिजे. तुम्ही जसं JEE असेल किंवा महाराष्ट्राची MST CET आहे तर ते पण पास असणं तुम्ही गरजेचं आहे. त्यानंतर फी जर बघितली तर बघा, फी जी असते ती कॉलेजनुसार कमी जास्ती होत असते. ते कॉलेजवरती डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेता. पण एक ऍव्हरेज जर फी काढली तर ती जवळपास 80,000पासून ते 1,60,000पर्यंत पर इयर साठी तुम्हाला असते. मग यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे पण मिळून जाते. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल त्याची तुम्हाला इथे मिळून जाते स्कॉलरशिप. आणि जर स्कोप बघा, स्कोप जो दोन्ही ब्रँच नवीन आलेले आहे बघा, बीटेक एआय असेल किंवा बीटेक एमएल अँड डीएस असेल, दोन्ही नवीन ब्रँच आहे. त्यामुळे दोन्हींचा स्कोप जो आहे तो जवळपास सेमच आहे. बघा, सध्या जो स्कोप आहे सेम आहे, पण जर बघितलं तर दोन्हीचा स्कोप पुढे चालून चांगला वाढू शकतो. कारण जर सध्या जसं बघितलं असेल, चॅट जीपीटी आहे किंवा गुगलचं जे बार्ड वगैरे आहे, मेटाने सुद्धा त्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉन्च केलंय, किंवा त्यामध्ये मग मशीन लर्निंग विषय असेल. सध्या खूप टेक्नॉलॉजी जी आहेत मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स वरती डिपेंड आहे, तर ती पुढे चालून अजून खूप वाढणार आहे. त्याचा दोन्हीचा जो स्कोप बघितला पुढे चालून तर तो खूप वाढणार आहे, म्हणजे चांगला राहणार आहे. पण सध्याचं जर मार्केट बघितलं तर दोन्हीचा कम्पेअर केला तर दोन्हीचा सेम आहे स्कोप. त्यानंतर सॅलरी बघितली तर बघा, सॅलरी पण तसंच आहे. सॅलरी विषयी पण जवळपास दोन्हींची सेम आहे. पण जर एक ऍव्हरेज जर काढलं समजा आपण की किती मिळू शकतं तुम्हाला, तर ते असतं 9 लाखांपासून ते 14 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळून जाऊ शकतं. म्हणजे 9 ते 14 लाखांचं पर इयर साठी एवढं असतं. पण हे तुमच्या नॉलेज आणि स्किल वरती पण डिपेंड करतं आणि कधी कधी कॉलेज सुद्धा मॅटर करतं तुमच्या पॅकेज मध्ये. तर पॅकेज आणि जे स्कोप आहे पुढे चालून तर चांगला राहणार एवढं नक्की. सध्या दोन्हींचं जे आहे सेम आहे. आणि याच्या रिलेटेड जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, तिथे मी नेहमी रिप्लाय करत असतो.